मुंबई के कांदिवली स्थित डहाणूकरवाड़ी मेट्रो स्टेशन की लिफ्ट में 19 वर्षीय युवती के साथ कथित छेड़छाड़ की घटना के बाद महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मनिवे से आक्रामक हो गई। संगठन का आरोप है कि मेट्रो स्टेशन परिसर में कई स्थानों पर सीसीटीवी कैमरे लगे होने के बावजूद लिफ्ट और सीढ़ियों के आसपास कैमरों की व्यवस्था नहीं है, जिसके कारण ऐसी घटनाओं को अंजाम देना संभव हुआ। इसी मुद्दे को लेकर मंच से पदाधिकारियों ने मेट्रो प्रशासन से मुलाकात कर एक ज्ञापन सौंपा। ज्ञापन में लिफ्टों में तत्काल सीसीटीवी कैमरे लगाने, लिफ्ट और सीढ़ियों के पास सुरक्षा गार्ड तैनात करने, महिला यात्रियों की सुरक्षा के लिए अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था उपलब्ध कराने तथा अंधेरे स्थानों पर पर्याप्त प्रकाश व्यवस्था करने सहित 6 प्रमुख मांगे रखी गई हैं। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना के राज्य उपाध्यक्ष विनायक राउत ने चेतावनी देते हुए कहा कि यदि अगले 15 दिनों के भीतर इन मांगों को पूरा नहीं किया गया तो मंच से अपने अंदाज में आंदोलन शुरू करेगी, जिसकी पूरी जिम्मेदारी मेट्रो प्रशासन की होगी। गेल्या शुक्रवारीच आता विनयभंग झाला होता। त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, पण त्या अटक करून पुढे काय ते पोलीस प्रशासन बघेल। आमचे मुद्दे असेच आहेत की लिफ्ट मध्ये कॅमेरे लावणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानुसार आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। पत्राद्वारे 6 मागण्या केल्या आहेत। त्यामध्ये लिफ्ट मध्ये पहिला आहे तर लिफ्ट मध्ये कॅमेरा लावणे, आपत्कालीन नंबर देणे आणि सिस्टम मध्ये आपल्या लिफ्ट मध्ये एक बटन प्रेस करणे, जेणेकरून तात्काळ त्या रूमला वॉर्ड रूमला कळेल तर तिकडे लगेच सिक्युरिटी गार्ड पोहोचून तो तिकडे प्रकरण थांबेल। यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। काय चर्चा झालेली आहे, किती दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलेला आहे, काय आश्वासन भेटले? आम्ही त्यांना 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। त्यांनी ते 15 दिवसाच्या आत आम्ही काम सुरू करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे व ते आमचे सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांना पत्र लिहून देण्यात येणार आहे त्यांनी की आम्ही हे काम सुरू करणार आहे तात्काळ। आणि काम पूर्ण झालं नाही वेळेवर तर काय भूमिका आहे? काम पूर्ण झालं तर तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना डायरेक्ट खळक अटॅक बोलत नाही करून दाखवेल।